नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेमासृष्टीतील महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचे काल दुपारी निधन झाले. तर मित्रांनो, त्यांच्या पत्नीचे नाव होते दीपा मेहता. दीपा मेहता हे महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी होती. यांचं नुकतंच 28 सप्टेंबर 2025 रोजी यांनी शेवटचा श्वास घेतला. मागे सोडलेल्या अनेक आठवणी आपण पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, खरं तर त्या कायम पडद्यामागे राहिल्या, पण त्यांच्या आयुष्याचं योगदान मात्र मोठं होतं. एक यशस्वी कॉस्ट्यूम डिझायनर आणि क्वीन ऑफ हार्ट्स नावाचा स्वतःचा साड्यांचा ब्रँड त्या चालवत होत्या. महेश मांजरेकर आणि दीपा यांचं लग्न झालं होतं ते म्हणजे 1980च्या दशकात. त्यांना 2 मुलं होती. ती म्हणजे सत्या मांजरेकर, जो आज एक अभिनेता आहे, आणि अश्वामी मांजरेकर, एक उद्योजिका आहे. 1995मध्ये त्यांचं नातं संपलं, पण एक आई म्हणून दीपा ह्या नेहमी आपल्या मुलांसोबत राहिल्या. त्यांच्या निधनानंतर सत्या म्हणतो, आय मिस यू मम्मा, तू कायम माझ्या हृदयात असशील, अशी सत्याने काल पोस्ट शेअर केली होती, ते म्हणजे त्याच्या सोशल मीडियावरती. पण काही माणसं शांतपणे आपलं काम करत जातात आणि त्यांचं जाणं फार खोलवर जाणवतं. तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली.